श्री सद्गुरूंना वंदन करून आज आपण चौथ्या भागाचे म्हणजे चौथ्या पानाचे पठण करणार आहोत. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री रामकृष्ण गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पाय दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आज नित्य गुरुवाणीचे आपण चौथ्या पानाचे पठण करणार आहोत. काल सांगितल्याप्रमाणे हे सांगताना मी आधी म्हणते इदम न मम, म्हणजे ही सगळं जे ह्याच्यात लिहिलेलं आहे किंवा हे मी जे तुम्हाला सांगणार आहे हे सगळं ज्ञान माझं नाही आहे, हे श्री सद्गुरूंचं आहे. त्यांनी जे भक्तांना सांगताना जे ते सांगत असत त्यावेळेला ते सगळं लिहून त्याचं हे पुस्तक तयार केलेलं आहे. म्हणून ते नित्य गुरुवाणी हे म्हणजे हे यातलं रोज एक पान वाचल्याने तुमच्या अध्यात्मामध्ये जे काही गैरसमज असतील ते दूर होतील. आता बघा, श्रद्धेशिवाय जीवन जगणे कठीण आहे. यासाठी मनाला श्रद्धेची जोड ही शिक्षणाबरोबर असलीच पाहिजे. म्हणजे आपल्याला काय वाटतं, शिक्षण घेतलं की सगळं झालं, तर तसं नाही आहे. तर मनात श्रद्धा असली पाहिजे आणि शिक्षणाबरोबर तुम्हाला श्रद्धेची जोड पण असली पाहिजे. मनुष्याने श्रद्धा या स्वतः निर्माण कराव्यात व त्या सांभाळाव्यात. म्हणजे त्यांनी त्याची श्रद्धा जी काही आहे देवावर आहे. आता बघा, श्रद्धा ही खूप असते, देवावर असते, आपली गुरूंवर असते, आपल्या आईवडिलांवर असते. तर ह्या ज्या श्रद्धा ते निर्माण करतील ते प्रत्येक मनुष्याने आपल्या श्रद्धा सांभाळाव्या व आपल्या जीवनात ज्या श्रद्धा आपण बाळगल्या आहेत त्या जर आपण सांभाळल्या नाहीत तर आपल्याला आपली विधायक शक्तीही सांभाळता येणार नाही. म्हणजे जी आपली विधायक शक्ती आहे ती पण आपल्याला सांभाळता येणार नाही. म्हणून गुरुदेव हे सांगतात की प्रत्येकाने ज्या तुमच्या श्रद्धा आहेत, भक्ती आहे, ते तुम्ही तुमचं सांभाळा आणि सांभाळा. आपण ह्या श्रद्धा जर हृदयाच्या एका कोपऱ्यात सांभाळून ठेवल्या तर त्या ठिकाणी एक शक्ती उत्पन्न होते व ती शक्ती आपल्याला उपयोगी पडते. म्हणजे जर ह्या श्रद्धा आहे, भक्ती आहे, हे हृदयाच्या कोपऱ्यात कुठेतरी आपण सांभाळून ठेवायचं. म्हणजे नास्तिक व्हायचं नाही. तर अशा ह्या श्रद्धा सांभाळल्या आणि त्या श्रद्धा सांभाळून त्याप्रमाणे वागलं की ही जी शक्ती उत्पन्न होते त्या ठिकाणी ती शक्ती आपल्याला उपयोगी पडते. जोपर्यंत आपल्याकडे भाव व श्रद्धा आहे तोपर्यंत आपल्याला कुणीही हात लावणार नाही. म्हणजे आपण कितीही संकटात जरी आपल्यावर आली किंवा आपण संकटात असलो तरी त्या संकटातनं आपण सही सलामत बाहेर पडू. कारण आपल्याकडे ही एक शक्ती आहे, श्रद्धा आहे आणि त्यामुळे आपलं काहीही वेडवाकडं होणार नाही, आपल्याला कुणी हात लावणार नाही. ज्याप्रमाणे आगगाडीला ब्रेक लावला की सर्व डबे आपोआप चालण्याचे थांबतात. म्हणजे एक उदाहरण म्हणून दिलं आहे. त्याप्रमाणे ह्या ईश्वरी शक्तीचे आहे ती एकदा श्रद्धेने आत्मसात केली की दुष्टचक्रे आपोआप थांबतात. आता दुष्टचक्र, आता आपण असं सांगू शकत नाही. आता पुढे तुम्हाला समजेल की आपण राहतो, आजूबाजूचं हे आहे सगळं. दुष्टचक्र कसं असतं किंवा आपल्या आजूबाजूचा सगळा परिसर कसा आहे, त्याच्यामुळे हे दुष्टचक्र एकदा जर तुम्ही ही श्रद्धा आत्मसात केली आणि तुम्हाला ती श्रद्धा तुमच्या हृदयाच्या कोपऱ्यात म्हणजे मनामध्ये असली तर तुम्हाला दुष्टचक्र न तुम्ही आपोआप म्हणजे तुम्हाला हे करणार नाही. तुमची दुष्टचक्र आपोआप थांबतील किंवा त्याची जे काही झळ तुम्हाला लागणार नाही. किंवा दुष्टचक्रांपासून आपल्याला संरक्षण मिळते. म्हणजे दुष्टचक्र कितीही कोणीही आपलं वाईट काही करायचं म्हटलं तरीही त्यापासून ह्या ज्या श्रद्धा असेल, आणि हे सगळं मनापासून करायचं आहे. म्हणजे काहीतरी आता सांगितलं आहे सद्गुरूंनी आणि श्रद्धा ठेवायच्या म्हणून काहीतरी असं थोतांड म्हणून नाही करायचं. हे मनापासून करायचं. हे भगवंताला समजतं, सद्गुरूंना समजतं. जेव्हा तुम्ही मनापासून सगळं करता त्यावेळेला तुम्हाला त्यांचे आशीर्वाद मिळतात. आणि सांगितलं ना तुम्हाला आत्ता ह्याच्यात सद्गुरूंनीच सांगितलं आहे की ही जी दुष्टचक्र आहेत ही तुमच्यापर्यंत येणार नाही आणि जर तुमच्यापर्यंत येऊन पोचली तरी त्यापासून तुम्हाला संरक्षण मिळेल. म्हणून श्रद्धा
श्रद्धेशिवाय जीवन जगणं कठीण आहे. म्हणजे श्रद्धेने जीवन जगा. कुठच्याही वेडावाकड्याने कुठेतरी काहीतरी वेडावाकडं करून असं जीवन जगू नका. जीवन जगताना नेहमी श्रद्धेने जगा. आजचं हे 4थं पान झालेलं आहे. श्री रामकृष्ण गुरु माझे आई, मजला ठाव द्यावा पायी. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. हे जे काही मी आज तुम्हाला सांगितलेलं आहे ते सद्गुरूंच्या चरणी अर्पण करते. आणि इदं न मम